नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 13 ऑक्टोबर 2025 म्हणजे आजच झालेली ही प्रश्नपत्रिका आहे। प्रश्न 2 आपण पूर्ण सोडवलेले आहेत। प्रश्न 3 आपण सोडणार आहोत। प्रश्न 3 ए हा 3 गुणांचा असतो। खालील दिलेली कृती पूर्ण करून पुन्हा लिहा। 2 दिलेले असतात उपप्रश्न पैकी एक सोडवायचा असतो। एकूण 6 चौकड्या असतात, पूर्ण करायचे असतात, प्रत्येकी अर्धा गुण 3 गुणांचा। पाहूया त्यातला पहिला 2, 11, 20, 29 डॉट 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 या अंकगणिती श्रेणीचे TN वे पद 560 आहे, तर N काढा। त्यासाठी उकल अंकगणिती श्रेणी आहे 2, 11, 20, 29। A बरोबर पहिले पद 2 आहे, D बरोबर 11 वजा 2 9 आहे। या श्रेणीचे N वे पद 560 म्हणजे TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D सूत्र आहे। TN N वे पद 560 आहे, हे 2 आहे, N वजा 1 गुणिले D 9 आहे। या ठिकाणी 560 बरोबर 2 गुणिले 9 ने N ला गुणायचं 9N, 9 न वजा 1 ला गुणलं वजा 9 म्हणजे वजा चिन्ह बाहेर आहे, वजा 9 वजा 9 आणि अधिक 2 वजा 7 वजा 7 560 आकड्यानंतर 567 आणि गुणिले 9 आहे ते भागिले होणार आहे। 9 सक्क 54 उरले 2, 9 त्रिक 27, N बरोबर 63। यामध्ये पहिली रिकामी जागा 2 आहे, दुसरी A, तिसरी 9, चौथी 9, पाचवं वजा 7 आणि शेवटी N बरोबर 63। ओके। दुसरा त्यातला आहे योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पुढील घटनांची संभाव्यता काढा। तो पत्ता एक्का असणे, बी तो पत्ता स्पीक असणे। समजा नमुना अवकाश S बरोबर नंबर ऑफ S बरोबर 52 पत्ते आहेत। समजा घटना A ही काढलेला पत्ता एक्का असण्याचे आहे, नंबर ऑफ A 4, एक्का 4 असतात, नंबर ऑफ A भागिले नंबर ऑफ S म्हणजे P ऑफ A 4/52, 4 न 52 ला भागले की 4 एके 4 आणि खाली 13 येणार आहे। समजा घटना B काढलेला पत्ता इस्पिक असणे, नंबर ऑफ B बरोबर इस्पिकचे एकूण या ठिकाणी किती एक्के आहेत, पत्ते आहेत 13 पत्ते, 13 चौक 52, इस्पिकचे 13, बदामचे 13, किलवरचे 13, चौकटचे 13, अशा पद्धतीने 13 चौक 52, बदाम, किलवर, इस्पिक आणि चौकट प्रत्येकी 13, 13 चौक 52। नंबर ऑफ P ऑफ B बरोबर नंबर ऑफ B हवा इथं, नंबर ऑफ B या ठिकाणी 13 आहे, 13/52 म्हणजे 1/4। पहिली चौकट आहे 52, दुसरी 4, तिसरी 4, या ठिकाणी 1, 13 आणि शेवटची 13। ओके। प्रश्न 3तला बी सोडवायचा आहे। खालील कोणते 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत? एकूण 4 असतात, पैकी 2 सोडवायचे असतात, प्रत्येकी 3 गुण 6 गुणांचा प्रश्न आहे। खालील वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा। x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0। या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करता a बरोबर 1 आहे, b बरोबर 6 आहे आणि c बरोबर 5 आहे। ओके। आपलं सूत्र आहे x मधलं हे वर्ग समीकरण आहे। x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac सर्वाला भागिले 2a, b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे। b वर्ग म्हणजे 6चा वर्ग वजा 4 सूत्रातलं गुणिले a 1 आहे, तर c 5 आहे गुणिले 5, 6चा वर्ग 36 वजा 5 चौक 20, 36 मधनं 20 गेले, या ठिकाणी 16 उरले, b वर्ग वजा 4ac ची किंमत 16। सूत्र आहे x बरोबर b ची किंमत 6 आहे, वजा b म्हणजे वजा 6 अधिक वजा
बी वर्ग वजा 416 आहे. सगळ्याला भागिले 2 गुणिले 1 आहे. एची किंमत 1 आहे. बे के बे एक्स बरोबर वजा 6 अधिक वजा 16चं वर्गमूळ 4 आहे भागिले 2. एक्स बरोबर एकदा अधिक घ्यायचं अधिक 4 भागिले 2 वजा 6 अधिक 4 वजा 2 भागिले 2 एक्स बरोबर वजा 1 किंवा एक्स बरोबर वजा 6 वजा 4 भागिले 2. या ठिकाणी इथं अधिकच्या ऐवजी वजा घ्यायचं वजा 6 वजा 4 भागिले 2 वजा वजांची बेरीज वजा असते वजा 6 वजा 4 वजा 10 भागिले 2 एक्स बरोबर वजा 5 वजा 10 भागिले 2 बेपंचे 10 म्हणून वजा 1 आणि वजा 5 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके. पुढचा दुसरा आहे एका अंकगणिती श्रेणीच्या 55 पदांची बेरीज 3300 आहे. तर तिचे 28वे पद काढा. आपल्याकडं सूत्र आहे यशन बरोबर n भागिले 2 2a चौकडी कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d चौकडी कंस पूर्ण. या ठिकाणी n बरोबर 55 दिलेला आहे आणि यशन बरोबर 3300 दिलेले बेरीज 55 पदांची बेरीज. त्यामुळं 3300 यशन बरोबर म्हणजे S55 हा S55 दिला आहे. ओके. 3300 त्यामुळे n 55 भागिले 2 चौकड कंसात 2a अधिक 55 वजा 1 गुणिले d. ओके. 3300 बरोबर 55 भागिले 2 2a अधिक 55मधनं 1 गेला 55मधनं गेला 54d. ओके. 3300 बरोबर हे गुणिले 2 आहे ते भागिले 2 आहे ते गुणिले ना बरोबर 55 2 इकडं भागिलेचं गुणिले घ्यायचं कॅन्सल केलं कारण इथलं 2 सामायिक निघणार आहे. त्यामुळं हा 2 आहे तिथंच असो या 2ला इथला सामायिक 2 निघणार आहे. 2 आणि 54 मधला सामायिक 2 निघाला ए अधिक 27d आत राहिला 2ला 2 गेले 3300 बरोबर 55 कंसात ए अधिक 27d म्हणून 3300 भागिले 55 बरोबर ए अधिक 27d. या ठिकाणी 11 भाग जातो 11 5 55 11 3 33 आणि या 2 शून्य 5 300ला भागलं 5 30 60 आलं 300 भागिले 5 60 बरोबर ए अधिक 27d. ओके. याला आपण 1 म्हणूया. आपल्याला कितवं पद विचारलेलं आहे 28वे पद विचारलेलं 28वे पद. पण सूत्र आहे tn बरोबर ए अधिक n वजा 1 गुणिले d कंसात n वजा 1. या ठिकाणी T28 बरोबर ए अधिक 28 वजा 1 गुणिले d T28 बरोबर ए अधिक 28 मध्ये गेला 27d 2. परंतु 1 वरून 1 मध्ये t अधिक 27d ची किंमत 60 आहे. ए अधिक 27d 60 आहे. ती किंमत 2 मध्ये घालायची म्हणजे T28 बरोबर ए अधिक 27d म्हणजे 60 म्हणजे 28वे पद या अंकगणिती श्रेणीचे 28वे पद 60 आहे. ओके. अशा पद्धतीनं सरावानं हे सहज जमू शकतं.
पुढचा प्रश्न आहे, एका अंकगणिती श्रेणीत -151 ही संख्या कितवे पद आहे? 11, 8, 5, 2 ही अंकगणिती श्रेणी आहे. 11, 8, 5 आणि 2 ही अंकगणिती श्रेणी आहे. 11, 8, 5, 2 डॉट डॉट डॉट. ए बरोबर 11 पहिलं पद, डी बरोबर 8 वजा 11 किंवा 5 वजा 8 बरोबर -3 आणि TN -151 दिलेलं आहे. आणि आपल्याला सूत्र आहे TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D. TN -151 आहे. शेवटचं पद TN. D -3 आहे. 8 वजा 11 दुसरं पद वजा पहिलं पद किंवा तिसरं पद वजा दुसरं पद. पहिलं पद A बरोबर 11 आहे. सूत्रामध्ये TN -151 किंमत घातली बरोबर 11 हे पहिलं पद अधिक N काढायचं आहे. N -1 गुणिले D -3 आहे. -151 तसंच 11 तसंच -3 न 3ला गुणलं -3N -3 न -1ला गुणलं +3. 11 आणि 3 14 म्हणजे -151 बरोबर 14 - 3. 14 मागे घेतले -151 - 14 बरोबर -3. -151 - 14 -165 बरोबर -3N. वजा गेले 165 भागिले 3. 3 5 15 उरले 3 5 15 N बरोबर 55. या अंकगणिती श्रेणीचे वे पद -151 आहे. ओके, अशा पद्धतीने. पुढला प्रश्न, एका खोक्यात 5 लाल, 8 निळे आणि 3 हिरवे पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढावयाचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा. 8 आणि 5 13 आणि 3 16. या ठिकाणी नंबर ऑफ S बरोबर 5 लाल, 8 निळे अधिक 3 हिरवे. नंबर ऑफ S बरोबर 8 आणि 5 13 आणि 3 16. ओके, अशा पद्धतीनं या ठिकाणी काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता. या ठिकाणी घटना A, काढलेला पेन निळा असणे, त्यामुळे नंबर ऑफ A बरोबर निळा पेन 8. ओके, आणि म्हणून P ऑफ A बरोबर नंबर ऑफ A भागिले नंबर ऑफ S 8 भागिले 16. P ऑफ A बरोबर 8 × 8 8 2 16 1/2. ओके, म्हणजे या ठिकाणी काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता 1/2 आहे. प्रश्न 4 आपण सोडणार आहोत. कोणते 2 सोडवायचे असतात? कोणते 2 सोडवायचे आहेत? 3 असतात. प्रत्येकी 4 2 4 गुण 8 गुणांचा प्रश्न आहे. ओके, पहिला आहे 2 चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज 400 चौरस मीटर आहे. जर त्यांच्या परिमितीमधील फरक 16 असेल तर प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी काढा. पहिल्या चौरसाची बाजू आपण x मानली, दुसऱ्या चौरसाची बाजू y सेमी मानली. x सेमी आणि y सेमी. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग म्हणजे x वर्ग, दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ y वर्ग. आणि परिमिती पहिल्या चौरसाची या ठिकाणी 4x, बाजू x आहे, त्यामुळे परिमिती 4 बाजूंची बेरीज 4x. दुसऱ्या चौरसाची परिमिती 4y. ओके, परत एकदा पहिल्या चौरसाची बाजू x मानली, त्याचं क्षेत्रफळ x वर्ग, त्याची परिमिती 4x. दुसऱ्या चौरसाची बाजू y सेमी मानली, त्याचं क्षेत्रफळ y वर्ग आणि त्याची परिमिती 4y. पहिल्या अटीनुसार क्षेत्रफळांची बेरीज x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 400. दुसऱ्या अटीनुसार परिमितीमधील फरक 4x वजा 4y बरोबर 16. 4 न भागून प्रत्येक पदाला x वजा y बरोबर 4. दोन्ही बाजूचा वर्ग केला. x वर्ग अधिक y वर्गची किंमत वापरण्यासाठी x वजा y कंसाचा वर्ग बरोबर 4 वर्ग, याचा विस्तार x वर्ग अधिक y वर्ग वजा 2xy बरोबर 4चा वर्ग 16. x वर्ग अधिक y वर्गची किंमत 400 दिली आहे, ती लिहिली. तर 400 वजा 2xy बरोबर 16 वजा 2xy पलीकडे गेले, 16 माग आले, 400 16 गेले 384. 2x बरोबर 2xy बरोबर 384. हे 2 पलीकडे जाऊन 384 भागिले 2 192. xy ची किंमत 192. समीकरण 2 आहे x वजा y बरोबर 4.
आणि आत्ताच आपण एक्स वाय बरोबर 192 काढलं, त्यावरून वायची किंमत 192 भागिले एक्स ही किंमत एक्स वजा वाय बरोबर 4मध्ये ठेवायची आहे. एक्स वजा वायची किंमत 192 छेद एक्स बरोबर 4 वर्ग समीकरण मिळणार आहे. या ठिकाणी एक्सनं प्रत्येक पदाला गुणले एक्स वर्ग, याला एक्सनं गुणले एक्स गेला निघून, वजा 192 बरोबर 4x. वर्ग समीकरण तयार होताना 4x मागे घ्यायचे, एक्स वर्ग आहेच, एक्स वर्ग वजा 4x वजा 192 बरोबर 0. वजा 192चा अवयव 12 गुणले वजा 16, गुणाकार 12 गुणले वजा 16चा वजा 192 आणि 12 वजा 16चा फरक या ठिकाणी वजा 4x. त्यामुळे वजा 4xसाठी एकदा एक्स वर्ग वजा 16x अधिक 12x वजा 4x ऐवजी मधल्या पदाची फोड वर्ग समीकरण सोडवायच्या अवयव पद्धतीनं. वजा 192 पहिल्या दोघातून सामायिक x निघतोय, आत x वजा 16, इथेच सामायिक x वजा 16 हा कंस असतोच आणि हा x इथला आहे त्याचा सगुणक 12 बाहेर बरोबर 0. दोन समान कंसामधले कंस x वजा 16, बाहेरची पद x अधिक 12 बरोबर 0. एकदा x वजा 16 बरोबर 0, x बरोबर 16 किंवा x अधिक 12 बरोबर 0, x बरोबर वजा 12, परंतु बाजू कधी ऋण नसते म्हणून x इज नॉट इक्वल टू -12 म्हणून x बरोबर 16. ही किंमत समीकरण 2मध्ये ठेवली. 2 आहे x वजा y बरोबर 4, x ही किंमत 16 ठेवली. 16 वजा y बरोबर 4, या ठिकाणी वजा y पलीकडे गेले, 4 मागे घेतले. 16 वजा 4 बरोबर 12, वायची किंमत 12 म्हणजे चौरसाची एका बाजू आली 16, दुसऱ्या चौरसाची बाजू आली 12. ओके, अशा पद्धतीने एका चौरसाची बाजू 16 तर दुसऱ्या चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी 3x अधिक आलेख आपल्याला काढायचा आहे. खाली दिलेले एक समीकरण आलेखाचा वापर करून सोडवा. 3x अधिक y बरोबर 10 आणि x वजा y बरोबर 2. प्रथमतः 3x अधिक y बरोबर 10 साठी राखाण पूर्ण करायचे आहे. सोप्या रूपामध्ये मांडलेले आहे. y बरोबर 10 वजा 3x, एक्सची किंमत 0 घेतली तर वायची किंमत 10 आली, 0 आणि 10. ओके, त्यानंतर एक्सची किंमत या ठिकाणी आपण 2 घेतली, 3 दुनी 6, 10 मधून 6 गेले उरले 4, 2 आणि 4. ओके, इथं एक्सची किंमत 10, वायची किंमत आलेली फार मोठी झाली. एक्सची किंमत 1 घेतली तर 3 1 3, 10 3 गेले 7, 1 आणि 7, 1 आणि 7. ओके, आले कागदावर बसतील अशा किमती घ्यायच्या. 2 4 झालं, वजा या ठिकाणी बरं एक्सची किंमत 4 घेऊया, 4 त्रिकोण 12, एक्सची किंमत 4 घेतली, 4 गुणले वजा 3 वजा 12 अधिक 10 वजा 2, 4 वजा 2. ओके, एक्सची किंमत या ठिकाणी 3 घेऊया, 3 त्रिकोण 9 वजा 9, 10 9 गेला 1, 3 आणि 1, 1 2 3 4 बिंदू स्थापन करायचे. 3x अधिक y बरोबर 10 साठीचा आलेख काढायचा. x वजा y बरोबर 2, सोप्या रूपात y बरोबर x वजा 2. ओके, एक्सची किंमत 0 ठेवली, वायची किंमत वजा 2, 0 वजा 2, एक्सची किंमत 2 ठेवली, 2 वजा 2 0 वायची किंमत, एक्सची किंमत 3 ठेवली, 3 2 गेला 1, 3 1 2 0 0 वजा 2, शेवटी वजा 2 ठेवली, एक्सची किंमत वजा 2 वजा 2 वजा 4 वजा 2 वजा 4. ओके, हे बिंदू स्थापन करायचे नाही. x वजा y बरोबर 2चा आलेख काढायचा. या ठिकाणी ही आकृती आलेख कागदाचा वापर न करता काढलेली आहे, तरी ते अचूक काढण्याचा प्रयत्न केला आहे. एक साक्ष आहे, त्याच्यावरती 1 2 3 4 5 6 7 उजव्या बाजूला, डाव्या बाजूला आरंभबिंदूच्या वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6 वजा 7 वगैरे बरोबर y अक्षावरती वरती 1 2 3 4 एकक अंतर आहेत 8 पर्यंत. ऋण दिशेला खाली y अक्षावर वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 8 पर्यंत. आत्ताच आपण त्या तक्त्यामध्ये 1 7 हा बिंदू आपल्याला स्थापन करायचा आहे. 1 7 हा बिंदू 1 7 इथं आहे. ओके, x अक्षावरचा 1 पासून 7 पर्यंत y अक्ष, त्यानंतर 2 4 x अक्षावरचा 2 आणि x अक्षावरचा 2 आणि y अक्षावरचा 4 इथं. ओके, 2 4 2 4, त्यानंतर 4 वजा 2 4 x अक्षावरचा वजा 2 हा y अक्षावरचा 4 वजा 2. ओके,
आणि शेवटी 3 1 x अक्षरावरचा 3 आणि y अक्षरावरचे 3 1 हा झाला 3x अधिक y बरोबर 10चा आलेख. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर x वजा y बरोबर 2 साठी आपण जे बिंदू स्थापन केलेत 0 वजा 2 0 वजा 2 y अक्षावरती 0 वजा 2. ओके, त्यानंतर 2 0 x अक्षावरती. त्यानंतर 3 1 हा सामायिक बिंदू आहे. ओके, 3 1 छेदनबिंदू आहे. आणि शेवटी वजा 2 वजा 4 वजा 2 वजा 4 x अक्षावरचं वजा 2 y अक्षावरचं वजा 4. ओके, अशा पद्धतीनं दोघांचा छेदनबिंदू 3 1 आहे. पहा, त्या दोन्ही रेखांमध्ये सामायिक 3 1 3 1 आहे. त्यामुळे छेदनबिंदूचे निर्देशक 3 1 तीच उकल. छेदनबिंदूचे निर्देशक 3 1 उकल x y बरोबर 3 1. ओके, अशा पद्धतीनं 4 प्रश्न पूर्ण झालेत. 5वा या ठिकाणी 5व्यातला पहिला प्रश्न आहे. 1 सोडवायचे 3 गुण आहेत. 2 दिले असतात. एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 30 असून त्यांचा गुणाकार 360 आहे, तर ती पदे शोधा. या ठिकाणी पहिल्या अटीनुसार तिघांची बेरीज पहिलं पद ए वजा डी दिले त्यांनी, दुसरं ए आहे, तिसरं ए अधिक डी. तिघांची बेरीज ए वजा डी अधिक ए अधिक डी 30 दिल्या. डीला वजा डीला अधिक डी गेले. ए अधिक ए 3 ए बरोबर 30 ए बरोबर 10. तसेच त्यांचा गुणाकार ए वजा डी गुणिले ए अधिक डी बरोबर 360 दिले. ए तसाच ए वजा डी आणि ए अधिक डी हे ए वर्ग वजा डी वर्गचे अवयव आहेत. एची किंमत 10 घातली, हे ए 10. 360ला 10 भागल्यानंतर 36 आले. ए वर्ग वजा डी वर्ग बरोबर 36. एची किंमत 10. 10चा वर्ग वजा डीचा वर्ग 36. 10चा वर्ग 100. 36 मागे घेतले. 100 वजा 36 वजा डी वर्ग पलीकडे गेले अधिक डी वर्ग. 100मधनं 36 गेले 64. डी वर्ग बरोबर 64. डी बरोबर अधिक वजा 8. ए मिळाला डी मिळाला. ती पदे डी बरोबर एकदा अधिक 8 घ्यायचं. पहिलं पद ए वजा 8 म्हणजे 10 वजा 8 बरोबर 2. ओके, दुसरे पद ए 10 ए बरोबर 10. ओके, आणि तिसरे पद ए अधिक डी हे दुसरं पद ए बरोबर 10. तिसरं पद ए अधिक डी 10. डीची किंमत 8 आहे. 10 अधिक 8 18 म्हणजे पहिलं पद या ठिकाणी 2, दुसरं 10 आणि तिसरं 18. 2 10 18 2 10 18 किंवा डी बरोबर वजा 8 घेतला आपण तर पहिलं पद ए वजा 8 डीची किंमत वजा 8 आहे म्हणून वजा 8 10 8 18 10 वजा वजा अधिक 8 10 8 18. दुसरं पद 10 ए बरोबर. तिसरं पद ए अधिक डी डीची किंमत वजा 8 आहे. 10 वजा 8 2 18 10 2 आणि 2 10 18 18 10 2. ओके, अशा पद्धतीनं ही पदे आहेत. हे समीकरण पुन्हा पहा. खालील समीकरण सोडवायचं आहे. 5व्यातला दुसरा एक्सचा चौथा घात वजा 5x वर्ग अधिक 6 बरोबर 0. सोपं करण्यासाठी हे एक्सचा चौथा घात आपण असं म्हणलं. एक्सचा वर्ग त्याचा वर्ग वजा 5x वर्ग अधिक 6. तसंच एक्स वर्ग बदल यम मांडलं म्हणजे इथं यम वर्ग इथं वजा 5m अधिक 6 बरोबर 0 होईल. या ठिकाणी यम वर्ग एक्स वर्ग बदल यम वर्ग वजा 5m अधिक 6 बरोबर 0. याचे अवयव आहेत यम वजा 2 पहिल्या कंसात यम वजा 3 दुसऱ्या कंसात बरोबर 0. याचा विस्तार आहे यम वर्ग वजा 5m अधिक 6 कारण वजा 2 वजा 3 स्त्रीपदांची बेरीज वजा 5 ह्याला यम जोडायचं वजा 2 5m आणि स्त्रीपदांचा गुणाकार वजा 2 गुणले वजा 3 अधिक 6 बरोबर 0. एकदा यम वजा 2 बरोबर 0 घेतले की यम बरोबर 2 आणि यम वजा 3 बरोबर 0 घेतले तर यम बरोबर 3. यमची किंमत ठेवली. यमची किंमत x वर्ग बरोबर यम आहे. यमची किंमत x वर्ग बरोबर 2. यम बरोबर 2 म्हणजे x वर्ग बरोबर 2 वर्गमूळ घेतले x वर्गाचे x आणि 2चा अधिक वजा वर्गमूळात 2. यम बरोबर 3 म्हणजेच x वर्ग बरोबर 3. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतले x बरोबर अधिक वजा वर्गमूळात 3 म्हणजे अधिक वजा वर्गमूळात 2 आणि अधिक वजा वर्गमूळात 3 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. स्वतंत्र लिहिलं वर्गमूळात 2 स्वल्पविराम वजा वर्गमूळात 2 याच्यासाठी आणि अधिक वर्गमूळात 3 आणि वजा वर्गमूळात 3 ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. अशा पद्धतीनं
हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा. अद्यापही भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा. धन्यवाद.